एका बाजूला संघ असेल आई देवी वडुणवकर स्वतः आयोजक संघाने त्यांच्या अगेन्स्ट निंबवली संघ. जशी मॅच सुरू आहे ऐकत पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साधी समालोचक मित्र आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ भिवंडी सरवलीचे एक सुंदर गोड आवाज विशाल पाटील यांना ऐकूयात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच विश्वासजी. आणि इथे चर्चा देखील सुरू झाली. जसा हलकासा वाराचा प्रवाह जसा वाढला इथे स्टेजवरती प्रेक्षकांची चर्चा सुरू झाली की योगेश पाटील आज इन मध्ये आहेत. दॅट्स वाय कदाचित हे घडलं असावं. आपण सुरुवात करूया. केतन पाटील आणि त्यांचा समवेत बॅटर प्रशांत सरावीसाठी आलेले आहेत. सामन्याला आपण सुरुवात इथे करूया. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती राजा घोळवे धमाल इथे तयार होतात. प्रशांत पाटील स्ट्रायकिंग एंडवरती पहिला बॉल. पहिलाच बॉल स्विच हिट. अपील तर भरपूर जोरामध्ये झाली बट अंपायर समोर नव्हते. डॉट बॉल निर्माण इथे सुरुवात झाली या पहिल्या सत्राची. डॉट बॉल नाही सुरुवात. नेक्स्ट बॉल स्वीपचा फटका. झाडू शॉट डीप मध्ये मिड विकेटला फुल्डर आहेत. सिग्नल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाहीये. एका धावेच्या मदतीने प्रशांत पाटील दरम्यान इथे ऑफ द मार्क झालेत आणि ऑफ द मार्क झालेले आहे आई देवी वडुणवकर टीम. आता यजमान संघ खेळतो त्यांचा अगेन्स्ट निंबवली टीम आहे. Over the wicket. Next ball. Ketan Patil straight partner straight down the ground mid off infield मध्ये तसा फायदा इथे घेतला. बॉल झाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आहे आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चौकार. आता हा बॉल सोडून दिला आणि केतन पाटील अगदी संशयाच्या नजरेने पाहतो जरूर बट आय थिंक व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही आहे या स्पर्धेमध्ये. बघा अंपायर्स रिव्ह्यू आहे की नाही आता कारण आम्ही देखील कालच्या दिवसामध्ये नव्हतो. आज आम्ही जॉईन झालेलो आहोत. सो त्या अनुषंगाने ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही आहे. सो दॅट्स वाय इट्स डॉट बॉल. नेक्स्ट बॉल पुलचा फटका बट मिस टायमिंग. फिल्डर आहेत काऊ फेस मध्ये. कॅच पकडली जाईल. पकला आणि फार मोठा धक्का. बॅटर बाद झालेत केतन पाटील.
धक्का पगला लागला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 यतीश पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. बट केतन पाटील फार लवकर आज बाद झालेत. त्यांच्याकडनं भरपूर सारी अपेक्षा इथे नक्कीच होती, कारण मॅच देखील अगदी महत्वाची समोर निंबवली संघ खेळतो. त्या अनुषंगाने मी म्हणेन की इथे खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात मिळवणं फार महत्वाचं होतं. बट सुरुवात इथे कमकुवत राखली. अगदी पहिल्या षटकामध्ये केतन पाटील इथे बाद झालेत. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस मिड ऑफला हा बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला. ठीक 6 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळेस धावफलक 6 धावा धावफलकावरती. धक्का लागला एक टीम आईदेवी वडनवगर. इथं 4 ओव्हरचा खेळ आणखी इथे बाकी आहे. बट सुरुवात थोडी शांत. यानंतर होणारा सामना टॉससाठी या पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा त्यांचा अगेन्स्ट खेळणारा संघ टीम जय हनुमान जुनांदुर्की. टीम आईदेवी वडनवगर आणखीन इथं 4 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे ना. टीम निंबवली फिल्डिंग सेट करणे सामन्याला सुरुवात करा. बघा 5 षटकांचा हा सामना आहे आणि ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटके टाकायचे आहेत. सर टीम निंबवली 6 मिनिटं झालेली आहेत. 14 मिनिटं आहेत इथे 3 ओव्हरसाठी. घाई करा. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. नयनाला पहिलाच बॉल पिच खेळलेत हव्यामध्ये. आता कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल. धक्का खेळणार आहेत पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण अगेन्स्ट जय हनुमान जुनांदुर्की आणि जुनांदुर्की संघ खेळणार आहे. तर नक्कीच आमचे समालोचक मित्र समीरजी ठाकरे देखील नक्कीच जोडले जातील, ऑनलाईन जोडले जातील. कारण भरपूर चांगला आवाज आणि दिग्गज समालोचक भिवंडी तालुका क्रिकेट मधले. पण सध्या सगळीला इथे आता अडचणीमध्ये आहे टीम वडनवगर. कारण पहिलं सत्र आतापर्यंत ज्याप्रमाणे राखलंय 2 धक्के लागलेत आणि रन्स फक्त 6. क्रमांक 4 वरती न्यूमॅन इन बॅटर रोहित क्रमांक 4 वरती येतो. बघा पार्टनरशिप इथे एखादी बनवावी लागेल, कारण जर अशा प्रकारे शांत खेळ चालला तर पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल उभं करणं ही गोष्ट थोडी अवघड होऊन जाईल. बघा बॉलिंग क्रमामध्ये दमखम आहे टीम वडनवगरचा. पण 5 ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 10 रन पर ओव्हर 11 रन पर ओव्हर तर हव्याच आहेत लढण्यासाठी. नेक्स्ट बॉल आता हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळाले. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता 7 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेचून मारला आणि कनेक्शन प्रॉपर. बॉलला थेट पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला तडाखा या पहिल्या सत्रामधला षटकार. आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी संस्था माध्यमातून आम्हाला गिफ्ट हॅम्पर पुरस्कृत झालेला आहे. असे कल्पेश दादा चौगुले यांचं आगमन. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत.
आणि तसेच लवेश काबूकर आणि तसेच कल्पेश चौगुले या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट नंबर पुरस्कृत झाला. फुल लेंथ ड्राईव्हचा फटका, पॉईंट्स फिल्डर आता चेंडूपर्यंत येतात. बॉल फील्ड केला जातो एक्स्ट्रा कव्हर रिजममध्ये. मिळेल एक सिंगल धाव पडली एका धावेच्या मध्ये स्कोर करता 14 वरती जाऊन पोहोचला. मग त्या गोष्टीचा उल्लेख मी आधीही केला की 5 ओव्हर्स आहेत तर मिनिमम तुम्हाला 10 रन बरोबर 11 रन बरोबर इथे मिनिमम बनवायला हव्यात. कारण 50 ते 55 धावा जर बनतील तर तासावरती फाईट केली जाऊ शकते, तासावरती मॅच जिंकली जाऊ शकते. पण त्याच्यापेक्षा जर कमी राहिले तर त्यात नंतर निंबवली टीमचा जो बॅटिंग क्रम आहे त्यांचा अगेन्स्ट ते टोटल डिफेंड करणं हे कार्य अवघड होऊन जाईल. फुल टॉस प्रशांत पाटील स्लॉक स्वीप खेळले, बॉल हवेमध्ये फक्त उंच गेला होता बट फिल्डर कॅच इथे ड्रॉप. आणि आता पडता झगडता बॉल आता फील्ड अखेरेस झाला आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. बघा प्रशांत पाटील यांच्यासोबत चर्चा आम्ही नक्कीच मॅच अगोदर केली होती, अपेक्षा भरपूर त्यांच्याकडनं होत्या आणि प्रशांत देखील सांगत होते की नक्कीच आम्ही या मॅच मध्ये आमचा बेस्ट देऊ आणि प्रयत्न त्याचा तोच दिसतो आणि नशीब देखील त्याचा सोबत दिसतोय कारण कॅच इथे ड्रॉप झाली. धाव फलक सध्या सगळीला 16 धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला प्रशांतने, दरम्यान दिशा खराब आहे, अतिरिक्त दरम्यान इथे मिळेल. बघा या सीझन मध्ये जर आतापर्यंत आपण विचार केला तर केतन पाटील नंतर मला असं वाटतं की प्रशांत पाटील चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. त्या अनुषंगाने केतन नंतर या टीम मध्ये प्रशांत आणि त्यानंतर दिनेश चौगुले यांचं देखील येणं बाकी आहे. नेक्स्ट बॉल आणि रणवीर रिदम मध्ये थोडा अडथळा इथे येतोय आणि जर आपण पाहिलं तर हातामध्ये देखील चेंडू निसटला होता आणि डेड बॉल हा असेल. आणि जर आपण पाहिलं तर जो उल्लेख आपण सातत्याने करतो की 50 ते 55, कारण आजचा दिवस जर आपण पाहिला तर एकंदरीत पार स्कोर जरी उभे झाले ना तरी सुद्धा त्या टोटलवरती आपण टीम्सला जिंकताना पाहिलेला आहे. सो त्या अनुषंगाने जो पार स्कोर आहे म्हणजे 55 to 60 चा मध्यस्थी बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, पॉइंटला फिल्डर. आता हे काय घडलं, आज फिल्डरचा देखील मूड नाहीये कॅच पकडण्याचा कारण सकाळपासून भरपूर साऱ्या कॅचेस ड्रॉप झाल्या. कारण या आधी मला असं वाटतं की 5 ते 6 कॅचेस आम्ही ड्रॉप होताना पाहिलं आणि त्यानंतर याच इनिंग मध्ये याच ओव्हरमध्ये 2 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप झाला. बघा आफ्टरनून सेशन, बट मी म्हणेन तुम्ही कोणत्याही सेशन मध्ये खेळा ॲज अ प्लेअर ॲज अ फिल्डर तुम्हाला पूर्ण समर्थन द्यायचं आहे आउटफील्ड मध्ये. कारण जर तुम्ही लेझी खेळ खेळाल ना तर तो खेळ तुमच्या टीमला मायनस मध्ये टाकेल. नेक्स्ट बॉल, ऋषी आहेत आणि आरबी सध्या सगळीला भरपूर चांगला कॅमेरा वर्क करतात. नुकतेच ते कॅरेबियन बेटावरनं आलेत कॅमेरा फिरवण्यासाठी आणि जर आपण पाहिलं तर इथे खेळ समाप्त झालेला आहे 2 ओव्हरचा आणि धावफलक 20 आणि खेळ बाकी आहे त्या 3 ओव्हरचा. 2 षटकांमध्ये 20 धावा बनवला गेला. आपण 10 रन पर ओव्हरचा एक्झॅक्टली उल्लेख केला आणि 2 षटकांमध्ये 10 रन पर ओव्हरच बनवले गेले. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतात, राजा गुळवी दरम्यान तयार होतात. बघा निंबवलीचं क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं तर 2 चेहऱ्यांचा खऱ्या अर्थाने उल्लेख मी नेहमीच करेन. राजा असतील, शुभम असतील आणि त्यानंतर जे इतर यंगस्टर्स आहेत त्यांनी देखील इम्प्रेसिव्ह खेळ आतापर्यंत केलेला आहे. त्यामध्ये आधी जे षटक नयनने टाकले त्याचा देखील मी उल्लेख करेन. बघा टॅलेंटेड प्लेअर भरपूर आहेत पण खेळामध्ये टॅलेंट सोबत टॅलेंटला जोपासणं आणि त्याला खऱ्या अर्थाने पुढे नेणं ही गोष्ट देखील फार महत्वाची आहे. बघा राजा दादा जास्त वेळ तुम्ही घेतात, मी अगोदरच सांगितलं 4 ओव्हर तुम्हाला विदिन 20 मिनिट्स टाकायचं आणि 8 मिनिटं राहिलेत. फुल लेंथ आहे, सन्मान इथे दिला प्रशांतने, जरूर डॉट बॉलने सुरुवात ओव्हरची इथे झाली. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात करत असताना राजा गुळवी आणि निंबवली संघ देखील एक डिसिप्लिन टीम आहे, चांगला खेळ ते करतात. बट कॅप्टन सोबत जेव्हा चर्चा केल्या तेव्हा त्यांनी अगदी छोटं गेलं होतं आणि सांगितलं की जसा आम्हाला खऱ्या अर्थाने सीझन खेळायचा होता त्याप्रमाणे सीझन राहिला नाहीये, हुक करायचं होतं. बॉल मागे चालला, विकेट कीपर आणि आता ओव्हर थ्रो देखील झाला आणि त्याचा देखील फायदा इथे मिळेल की नाही नकारलं, फक्त असेल एक सिंगल
अंपायर्स बॅटचा संपर्क होता का? लेग बाईस, लेग बाईस एक सिंगल मिळून धावफलक आता या सिंगल रनचा मध्ये धावफलक आता जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 2-1. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. आणि आपण 50 ते 55चा उल्लेख तर नक्कीच केला होता. आणि सध्या सगळीला सुरुवात देखील तितकीशी चांगली आहे, कारण केतन बाद झाल्यानंतर त्यानंतर आपण पाहिले की यतीश देखील लवकर बाद झाले. पण त्यानंतर थर्ड विकेटसाठी आपल्याला बॅटर रोहित म्हात्रे आणि प्रशांत पाटील यांच्यामध्ये पार्टनरशिप पाहायला मिळत आहे. हुक करायचा होता, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, प्लस दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्यामध्ये धावफलक आता 22 धावा धावफलकावरती. बघा पाकलं गेलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये मी म्हणेन की बघा आजच्या डेटला आपण ग्रामीण संघ जर उचलून पाकले तर मोस्ट ऑफ मला असं वाटतं की रेअरली अशा टीम आहेत आणि मोजके असे संघ आहेत ज्यांच्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याला 8 ते 9 सिनियर्स पाहायला मिळतात. ऑलमोस्ट जे इतर संघ त्यामुळे मला असं वाटतं की 3 ते 4 सिनियर आणि बाकी सर्व यंगस्टर्स अशा टीम्स आपण पाहत असतो. आणि त्यामध्ये निंबवली टीम देखील आहे. फुल लेंथ लॉफ्टेड फटका आहे जरूर, लॉंगॉनला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा. पण क्रिकेटच्या या खेळामध्ये तुमच्या वयाला तुमच्या नावाला महत्त्व नाही आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरता तुम्ही खेळ कसा करता त्याला जास्त महत्त्व आहे. कारण आजच्या डेटला आपण पाहिलं तर मला भरपूर सारे एक्झाम्पल माझ्या माइंडमध्ये आहेत. कारण बघा आपण जर विचार केला आपल्याच असोसिएशनचा विचार केला तर भाटावले संघ अंडर 90s अंडर 22 पासून आणि आता ग्रामीण टीम सेमच आहे, ते सर्व यंगस्टर्स आहेत. पण त्यांचा खेळ जर आपण उचलून पाहिला तर कोणत्याही टीमच्या अगेन्स्ट ते बेस्ट देतात आणि कोणत्याही टीमला पराभूत करण्याची क्षमता ते ठेवतात. पण काय असतं की तुमची मेहनत तुम्ही जो सराव करता त्याने तुमचा खेळ बनत असतो. हा बॉल सोडून दिला, लिव्ह केला, डॉट बॉल दरम्यान इथे येतो. आणि जर बाहेरचा एक्झाम्पल द्यायचं झालं तर आवर्जून मी उमरोली संघ जर तुम्हाला माहिती असेल कर्जतचा तर त्या टीमचा मी उल्लेख करेन. मला असं वाटतं की U23 23 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा खालचे प्लेयर त्या टीममध्ये आहेत आणि तो संघ देखील आज बाहेर जाऊन देखील चांगला खेळ करतो. लॉफ्टेड फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. धक्का आता लागला हा 3रा. कारण बघा मी तर आता अंडर 90s अंडर 22 एक्झाम्पल दिला. त्यानंतर जर सिनियर प्लेयर्सचा आपण विचार केला, थॉमस डायस 42 एज त्यांची झालेली आहे, योगेश पवार पेन त्यांचं वय 45 आहे, अजून देखील ते लेदर क्रिकेट देखील भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतात आणि असं ऑल इंडिया आयकॉन म्हणून देखील खेळतात. त्यानंतर कृष्णा सातपुतेचा एक्झाम्पल घ्या, ते देखील 41. फुल टॉस ड्राईव्हचा फटका. आणि इथे जर आपण पाहिलं तर त्यानंतर आपण बघा ग्राउंडमध्ये देखील एक एक्झाम्पल आहे सध्या सगळीला. स्वतः दिनेश चौगुले यांचं देखील जर आपण वय पाहिलं तर मला असं वाटतं की 40 ते 45च्या बिटवीनमध्ये त्यांचं वय आहे. वयाला कधीच महत्त्व नाही आहे. तुम्ही मेहनत जर चांगली कराल ना तर तुम्ही डेफिनेटली क्रिकेटच्या खेळामध्ये पुढे जाऊ शकता. खेळ समाप्त 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला 24. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंतची जी मॅच समरी राखलेली आहे त्याची माहिती थोडी आपण पोहोचूया. पहिल्या षटक राजा गुडवीने टाकलं, साधा त्या ओव्हरमध्ये होता. त्यानंतर नयन आला, त्याने 14 दिल्या. त्यानंतर राजा आला, राजाने फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये दिल्या आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 24, धक्के लागले 3. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं
तर प्रत्येकी ओव्हरमध्ये एक एक विकेट आहे, म्हणजे 2 विकेट राजाने काढले, 1 विकेट नयनने इथे काढला. 3 ओव्हरमध्ये 24 धक्के 3 आणि खेळ बाकी येत्या 12 चेंडूंचा. चला ब्रेक समाप्त, आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. 2 ओव्हरचा खेळ आणखीन बाकी आहे. दिनेश चौगुले आणि त्यांचा समवेत प्रशांत पाटील मैदानात 7 मध्ये आहेत. बघा पाटील गेलं तर मला असं वाटतं की आयदेवी वडनोगर टीम मध्ये ऑलमोस्ट सर्व सिनियर प्लेअर आहे, ज्यांच्याकडे भरपूर चांगला अनुभव आहे या खेळाचा आणि चांगला खेळ देखील त्यांनी या सीझन मध्ये केला. कारण जितक्याही स्पर्धा मी पाहिलेल्या आहेत प्रत्येकी स्पर्धेमध्ये वडनोगर टीमचा जर आपण खेळ पाहिला ना, तर मला असं वाटतं की कवचित एखादी स्पर्धा असेल ज्याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये ते बाहेर झाले असतील आणि ती स्पर्धा मला आठवत देखील नाही. कारण ऑलमोस्ट मी जितक्या स्पर्धा पाहिलेल्या प्रत्येकी स्पर्धेमध्ये दुसरी फेरी, तिसरी फेरी, सेमीफायनल, क्वालिफायर पर्यंतचा प्रवास त्यांचा आपण पाहतोय. म्हणजे कन्सिस्टंटली सातत्याने चांगला खेळ त्यांनी केला या सीझन मध्ये. हुकचा फटका प्रशांत पाटील, चालला जबाब फटका, गॅप मध्ये स्ट्रोक, बॉल जाईल लॉंग लिग्रेशन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. समजत देखील नाही. आज एक्सपेरिमेंट भरपूर सारे होतात. कधी कधी आजच्या डेटला आपण क्रिकेटचे धवले देखील ऐकतो. कारण 90sच्या जमान्याचं जर संगीत आपण ऐकलं तर ते प्रॉपरली समजायचं की एक्झॅक्टली सिंगरला काय बोलायचं, काय सांगायचं आहे. मग आजच्या डेटला जर आपण काही गाणे ऐकले तर कधी कधी समजत देखील नाही की काय बोलला बाबा. चौकार दरम्यान इथे येतो धावपळ कथा 28. एक मजेचा भाग होता. आफ्टरनून सेशन आहे आणि जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला प्रशांत पाटील अजून देखील मैदानात 7 मध्ये आहे. दिनेश चौगुले त्यांच्या समवेत आहेत आणि या परिस्थितीमध्ये जर प्रशांत आणि दिनेश मैदानात 7 मध्ये राहिले तर मला असं वाटतं की इथनं देखील 50 धावा उभ्या केल्या जाऊ शकतात. पण प्रशांत पाटील सध्या सगळीला त्यांचा फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा सातत्याने प्रयत्न नक्कीच करतात. पण त्यामध्ये आतापर्यंत अपयशी राहिले. एक चौकार जरूर आला पण त्या व्यतिरिक्त जे फटके ते खेळलेत ते तितके कॉम्प्रिहेन्सिव्ह नव्हते. एक सिंगल इथे मिळेल धाव फलकाचा 29 धाबा धाव फलकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. अजून देखील येणारे 4. शुभम गुडवे आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. राजा असेल, शुभम असेल, त्यानंतर सर्व यंगस्टर्स आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळतात आणि सध्या सगळीला आतापर्यंत बॅलन्सेबल खेळ राहिला. चला प्लीज घाई करा टीम निंबवली. नेक्स्ट बॉल लुबा फुल टॉस होता. बॅट साईड टूला लागला. डीप मध्ये मिड विकेटला जो फिल्डर होते ते आता पोहोचतात चेंडू पर्यंत. दुसऱ्या धावेसाठी आता परतलेत आणि तिसऱ्या धावेसाठी परतणार नाहीयेत. आणि खऱ्या अर्थाने मागील चेंडूवरती एक गोष्ट चांगली राहिली की जेव्हा सिंगल कंप्लीट झाली तेव्हा स्टेप्स घेतले होते दोन्ही बॅटर्सने की दुसरी रन होऊ शकते की नाही. आणि जसं पाहिलं की मिसफील झाली दुसरी धाव इथे कन्वर्ट केली. या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण मग जर तुम्हाला दुसरी धाव कन्वर्ट करायची आहे ना तुम्हाला पहिल्या रनसाठी स्वतःला थोडं पुश करावं लागेल. थोडं रनिंग बिटवीन द विकेट थोडी चांगली ठेवावी लागेल तेव्हा जाऊन सेकंड रन बनते. आता पुलचा फटका करायचा होता आणि दरम्यान पुलचा फटका ऑन साईडला डीप मध्ये स्क्वेअरलेगला फोल्डर उपस्थित आहेत आणि मिळेल फक्त एक सिंगल. धाव फलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड 33 धाबा धाव फलकावरती, माफी असू द्या 32 धाबा धाव फलकावरती. ऑन द बोर्ड आणि आणखीन या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहेत. येणारे दोन चेंडू आहेत. बघा प्रशांत पाटील देखील आहेत, दिनेश चौगुले देखील आहेत आणि खेळ अजून देखील 8 चेंडूंचा आहे.
2 ते 3 बाउंड्रीजची अपेक्षा या बॅटर्सकडनं नक्कीच वडूनगर संघ ठेवतोय. दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाणे ते वळेल आणि अतिरिक्त रन सामर्थ्याने आता स्कोर कार्ड 33 धावा धावफलकावरती. आणखीन 2 चेंडू या ओव्हरमध्ये देखील शिल्लक आहेत आणि त्यानंतर एका ओव्हरचा देखील खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणखीन बाकी आहेत आणि मी म्हणेन की 8 चेंडू भरपूर आहेत इथनं देखील एक चांगल्या टोटलच्या दिशेने जाण्यासाठी. फुल लेंथ लॉफ्टेड फटका प्रशांत पाटील, पॉवरफुल स्ट्रोक, बॉलला पाठवलं थेट लॉंग ऑन पार, षटकार. जय हनुमान जुनानदुर्गी त्यांचा अगेन्स्ट पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा. बघा जुनानदुर्गी वाले तर आहेत, पूर्णावाला आपण जर आला असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करा. पूर्णा टीम देखील आहे. आणि प्रशांत पाटील ज्या फटक्यांसाठी जाणले जातात अखेरीस त्यांचे मोठे फटके आपल्याला इथे पाहायला मिळतात. धावफळ घ्या 7 धावांच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 39 आणि शेवटचा बॉल असेल या 4th ओव्हर मधला. हाफ ट्रॅकर हुकचा फटका, फिल्डर आहे लॉंग लेगला, कॅच पकडली जाईल. आणि अगदी थँक्यू डिझल बॉलरला देखील ठाऊक होतं, फिल्डिंग साईडला देखील ठाऊक होतं की जर हाफ ट्रॅकर टाकला असेल तर हुकचा फटका येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने एक फिल्डर आपल्याला लॉंग लेगला पाहायला मिळाला. कॅच इथे कंप्लीट झाले. प्रशांत पाटील इथे बाद झालेत आणि धक्का इथे हा लागलाय 4था. सचिन आले ते या अंतिम षटकामध्ये. 6 चेंडूंचा खेळ आणखी बाकी आहे आणि आता दिनेश चौगुले आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 39 39 धावा धावफलकावरती. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. 50-55चा उल्लेख आपण या आधीही केला होता की मिनिमम 50 ते 55 तरी बनवायला हव्यात आणि 39 आहेत आणि 2 चांगले फटके जर इथे येतात तर मला असं वाटतं की 50+ होऊ शकतं. आणि पकला फटका ऑन साइडला, पकलाच बॉल आणि थेट गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. तो खेळाडू आहे तो कधीही गेअरशिफ्ट करू शकतो, कधीही आक्रमकरित्या खेळ करू शकतो आणि सध्या सगळीला त्यांचा बॅटमधला हा षटकार इथे येतो. धाव फलक 45 आणि आता फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस इथे केले जातात. नेक्स्ट बॉल. मागील चेंडू खऱ्या अर्थाने बॅक ऑफ लाईन टाकला होता आणि आता मी म्हणेन की लाईन आणि लेंथ मध्ये देखील चेंजेस येणं आवश्यक आहे आणि ते चेंजेस आले. टॉपेज विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली जाईल आणि सफलता इथे मिळेल. धक्का आता लागला हा 5वा. न्यू मॅन इन योगेश पाटील येतात आता क्रमांक 7 वरती.
आणि फार उशिराने ते आले. कदाचित आम्हाला वाटलं की आज वन डाऊन अथवा ओपनिंगसाठी देखील येऊ शकतात. बऱ्याच दिवसांनंतर त्यांचा कमबॅक इथे आज झालेला आहे आणि सिक्सर हॅट्रिकसाठी त्यांच्यासाठी प्राइज आहे अतुल चौगुले आणि कल्पेश चौगुले यांच्या माध्यमातून. पण येत्या क्षणी हा प्रहार जरूर केला. फिल्डर आहेत उपस्थित. कॅच पकडली जाईल. सफलता आणखीन एक धक्का. आता लागला हा 6वा. निमानेन इन at number 8 उज्ज्वल गुरव. आणि जर उज्ज्वलचा बाटमध्ये षटकार आला तर आकाश पाटील यांच्याकडनं 500. आणि यस ऑन साइडला फटका. फुल अँड पॉवरफुल षटकार. एक षटकार आलेला आहे. 500 दिले जातील आणि जर आणखीन 2 आले तर 500 प्लस 1000. आणि यावेळेस जर आपण पाहिलं बॉल मागे चालला. विकेट किपर बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत जर आपण इथे पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. लेग बायचे एक सिंगल. बट 500 रुपयाचं पारितोषिक आकाश पाटील पूर्णा यांच्या माध्यमातून दिले जाईल. उज्ज्वलला एक षटकारासाठी ते पारितोषिक होतं. आणि चेंडूवर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि धावफलक 51. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला असेल. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. जय हनुमान जुनंदुर्गे त्यांचा अगेन्स्ट पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल हुकचा फटका आणि बॉल गेला बाउंड्री यांचा बाहेर. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. थँक्यू विजय. पहिलं सत्र समाप्त. 57 बनवण्यात आलं आणि 58चा टार्गेट इथे सेट केलं. चला पूर्णा टीमचे कॅप्टन आणि तसेच जुनांदुर्गी टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला आपण टॉस करूयात. सन्माननीय अतुलजी चौगुले आणि शनिराजजी चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. कल्पेशजी चौगुले यांना देखील विनंती असेल आपण देखील या. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. झोन आंदुर्गे आणि पूर्णा या दोन संघादरम्यान टॉस करतो आपण. टॉस केला जातोय. काटा इज द कॉल आणि काटा येते. यस टॉस जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्षार्थिक आभार असेल. यस टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करायचं. समोर पूर्ण संघ 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू.
विचार केला तर हे हंगाम जवळपास नक्कीच मध्यावरती आला. यावर्षी संघाचा कसा परफॉर्मन्स आला आणि नक्कीच काय अपेक्षा होत्या संघाकडून? परफॉर्मन्स तर चांगलाच राहिला आहे, अजून मुलावी मेहनत करावी हीच अपेक्षा आहे. स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची आपण पाहतो. या स्पर्धेबद्दल आणि आयुष्याबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप चांगली आहे, इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पूर्ण संघाची संघाने आपल्या समवेत टॉस गमावला. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. म्हणजे आता मनाविरुद्ध करायचे, फलंदाजी करायची. समोर विचार केला तर जून आंदुरकीचा का बलाढ्य संघ, या संघासमवेत किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले ट्रम्प कार्ड फलंदाज त्यांच्याकडून अपेक्षा असतील? 60 जाण्याचा प्रयत्न असेल. भूषण आहे, प्रणय आहे, राज आहे. यावर्षी विचार केला तर नक्कीच अनेक स्पर्धा आपण खेळलोय, मध्यावरती आलोत, स्पर्धा संपुष्टात येण्याच्या नक्कीच तालावरती आहेत. यावर्षी किती ट्रॉफ्यात आपल्या नक्कीच संघाच्या दिशेने आल्या? ट्रॉफी तर नाही झाल्या, आमचा संघ यंग आहे, तर आम्ही प्रयत्न करूया या आमचा. ज्यावेळेस नक्की एक महत्त्वाचा प्रश्न विचारेन, ज्यावेळेस संघ बाग फुटला असतो, एखादी ट्रॉफी आपल्या गावामध्येच नाही, पण तो विचार विनिमय सातत्याने ग्रामस्थांच्या वतीने होत असतो की एखादी ट्रॉफी आपल्या गावामध्ये यावी. तर यावर्षी नक्कीच कुठल्या नक्कीच संघाने ट्रॉफी आणली तर आपल्या संघाला थोडंसं वाटतं की आपल्या संघाच्या वतीने देखील एक ट्रॉफी यावी. नक्कीच अशी लढत होईल का? असा प्रयत्न केला जाईल का? हो, नक्की, 100%. स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. स्वर्गीय प्रशांत दादा चषक पाहतोय, या स्पर्धेबद्दल आणि आयुष्याबद्दल काय म्हणणं असेल? अतिशय सुंदर आयोजन केलेलं आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. या ठिकाणी मात्र टॉस जिंकला जून आंदुरकी या संघाने प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी पूर्ण या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. सर थोडंसं करेक्शन असेल. 58 धावा झाल्या तर 59 धावा बनवाव्या लागतील. आई वज्रेश्वरी निंबवली या संघाला, या गोष्टीची नोंद आपण घ्या. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एका बाजूला आपण पाहतोय आई देवी वडूनवकर आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय अर्थातच निंबवली संघ. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु तदनंतर मात्र ज्या धावा धावफलकावरती जोडायच्या होत्या त्या धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता मात्र 15 आणि 59 धावा बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी आई वज्रेश्वरी निंबवली या संघाला. आफ्टर द लंच पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय प्रशांत जगन्नाथ म्हात्रे चषकाच्या वतीनं अनेक मान्यवर या ठिकाणी मात्र स्थानापन्न झालेत. योगेश पाटील साठी विश्वजित दिवेकर यांच्याकडून नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. जर आकाशी कॅश घेतली तर एक आगळा वेगळा या ठिकाणी मात्र पारितोषिक लावला गेलाय.
अक्काशी कॅच, क्या बात आहे. चला मॅचला आपण सुरुवात करायची आणि डगआउट मध्ये थोडस आपण देखील शांतता मेंटेन करा, कारण की अनेक मान्यवर अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं अर्थार्थ लंच दुपारच्या सदरामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अत्यंत मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये उष्ण देखील दाट आहे आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा देखील सुरू आहे. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असं बॅटर राजा, नॉन स्ट्राईक एंडला असं बॅटर नयन सज्ज झाला आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उज्ज्वलला आपण पाहणार आहोत. एकोणसाठ धावा बनवायच्या आणि कशा पद्धतीने या धावा धावफलकावरती जोडल्या जातील हे लगेचच प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आज होम ग्राउंड वरती आपण पाहतोय आई देवी वडुनवगर या संघाला. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज उज्ज्वल देखील झालाय सज्ज. अत्यंत वेगवान गोलंदाज आणि कामगिरी दमदार करावी लागेल. पॉवर प्लेचा पहिला षटक उज्ज्वल ऑन द मार्क. ओ पहिला चेंडूवरती आगास, क्या बात आहे. षटकाराची मोहर, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्लास्ट षटकार. पहिला चेंडूवरती देखील ऍक्टिव्ह झालेत, कारण की बाजूला शाळा आणि दानव संघाने थोडासा त्यांच्यासाठी आपण ढिशे देखील बंद ठेवला होता. आता मात्र पुनश्च आपण सज्ज झालोत. आपलं देखील खूप फलकावरती 8. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर मात्र कमबॅक केलं गेलंय उज्ज्वलच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी राहिला. सचिन आणि नयनला इथून मात्र चांगली दमदार कामगिरी करावी लागेल. हो, गतीनं बीट केलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षकांच्या वाक्याच्या दूर. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु बॅकअप देखील तितकंच चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. प्रयत्न लाश हवा बहुते शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाही आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या 10 या आकड्यावरती. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज उज्ज्वल पुनश्च सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅकवरती.
हो, दिशा देण्याचं कार्य होतं. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन दिसतोय. फलंदाज होतोय बाद. लागणारा सांघिक दुसरा झटका फलंदाजी करत असताना आई वज्रेश्वरी निंबवली ब या संघाला फलंदाज इथून मात्र बाद होते. सचिन बॅक टू द पवेलियन. आला तंदर मात्र धावांचा आलेख उंचावेल, परंतु चांगली गोलंदाजी राहिली एकंदरीत उज्ज्वलची. 2 विकेट्स देखील संपादित केलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. नवीन बॅटर मला मध्ये सज्ज होतील. 4थ्या क्रमांकावरती शुभमला आपण पाहणार आहोत. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश चौघोलेला आपण पाहणार आहोत. अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आणि या नक्कीच विचार केला तर असोसिएशन कमिटीचे नक्कीच विद्यमान सदस्य देखील आहेत. महत्वाची भूमिका नेहमीच पार पाडत असतात, परंतु आता मात्र आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी वैयक्तिक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालात. चांगली कामगिरी करावी लागेल. समोर ॲज अ बॅटर नयन असेल आणि त्याच्या सोबतीनं शुभमला आपण पाहणार आहोत. पुढील मॅचसाठी आपण पाहणार आहोत पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान जो नांदुर्गी. दोन्ही संघ देखील सज्ज असतील यात मात्र शंका नाही आहे. टॉस देखील जिंकला जो नांदुर्गी या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला. आमंत्रित केले फलंदाजीसाठी पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाला. गोलंदाज तयार दिनेश चौगुले ऑन द मार्क. ओ क्या बात आहे. तेच सरळ चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला. फक्त एकच धाव मिळेल. चांगला चेंडू होता, त्याला मात्र सन्मान दिला जातोय. पहिल्या षटकामध्ये उज्ज्वलने देखील चांगली कामगिरी केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता मात्र दिनेश चौगुलेला आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणू शकता दोन्ही संघांच्या माध्यमातून. 10 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती जोडल्या गेल्या, परंतु महत्वाच्या 2 विकेट्स देखील गमावल्या निंबवली या संघानं. आणि आता मात्र नवीन गोलंदाज दिनेश चौगुलेला आपण पाहतोय. ओ क्या बात आहे. गोलवरती चेंडूला नक्कीच सातत्याने हाताळलं जात आहे. मोठा फटका मारू दिला जात नाहीये. तेच तरार वेगवान चेंडू हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावले जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती, कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती उद्या. कमालीचं प्रदर्शन, कमालीचा सामना. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. मागील चेंडू देखील यॉर्कर लाईन चेंडू होता. हा चेंडू देखील तितक्याच वेगानं हाताळला. अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे दिनेश चौगुलेला देखील, आणि नक्कीच तो अनुभव आता मात्र आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवरती नक्कीच संपन्न करत असताना एका बाजूने शुभम आणि नयन ही जोडी पाहतोय. त्यांना देखील चांगलं कार्य करावं लागेल, कारण की महत्वाचे 2 विकेट्स तंबूच्या आशेला परतले. राजाने थोडीशी घाई केली. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण राजाने दाखवलं. पहिल्या चेंडूवरती षटकाराला दुसरा चेंडू स्विशिट करण्याच्या नादामध्ये झेलबाद झाले आणि तदनंतर मात्र धावांचा आलेख इथे मात्र मंदावला गेला. ओ क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु फटका देखील लाजवाब आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत खणखणीत चौकार.
करण्याच्या नादामध्ये अशा पद्धतीच्या फुलटॉस चेंडू नेहमीच पाहायला मिळत असतात. मागील स्पर्धा अगदी 2 दिवसापूर्वी आम्ही डोंबिवलीला कव्हर केली. एका चेंडूमध्ये 7 धाब्यांची आवश्यकता असताना गोलंदाजाने वाईट चेंडू फेकला आणि चौकार देखील केला. तो सामना गमवावा लागला. अशा नक्कीच अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत असतात क्रिकेटमध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल याचं प्रेडिक्शन आपण लावू शकत नाही. तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च गोलंदाज उज्ज्वलला लावण्यात आलाय, कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत महत्वाच्या 2 विकेट्स देखील त्याने घेतल्या होत्या आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी देखील करतात. परंतु एका बाजूने विचार केला तर नयन आणि त्याच्या सोबतीने शुभम देखील चांगली फटकेबाजी करतोय. फुल टॉस चेंडू इथे मात्र झेलची संधी आणि इथे क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. पहिला चेंडू होती विकेटची प्राप्ती. फलंदाज सचिन होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय आणि गोलंदाज देखील तितकीच चांगली गोलंदाजी करतो. मधाच्या आतमध्ये उज्ज्वलला आपण पाहतोय. जसं क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलं तशा पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं. क्षेत्ररक्षक होते. हो हो इथे मात्र प्रयत्न लाजवाब होते. काही क्षणासाठी वाटलं होतं की झेल टिपला देखील, परंतु एफर्ट्स लाजवाब होते. कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक प्रशांत पाटील होते. अगदी चेंडूवरती स्वतःला झोकून दिलं होतं. शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप देखील झाला. ऍक्शन रिप्लाय देखील आपण पाहू शकता. जर हा झेल टिपला असता तर कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे जरूर झालं असतं, कारण की ऍक्शन देखील तितकीच अचूक होती. आपण पाहू शकता. क्या बात आहे. कमालीचं प्रदर्शन. दोन धाबा धावफलकावरती 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 26 धाबा. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये इथे मात्र कंबर कसावी लागते. निंबवली ब या संघाला राजावरती विश्वास होता. राजा बाद झाले त्यानंतर मात्र धावांचा आलेख जरूर मंदावला, परंतु एका बाजूने शुभम देखील चांगली फटकेबाजी करतोय. ओ स्विच शीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी वाईच्या दिशेने हा चेंडू जातोय. ऑफस्टिकच्या बाहेर असाच फटका खेळला होता राजाने देखील आणि त्याच्यावरती बाद झाले होते, परंतु इथे मात्र हा वाईट मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. 27 धाबा धावफलकावरती 27 रन ऑन द बोर्ड. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 59 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र सुरुवात चांगली राहिली एकंदरीत गोलंदाजांची देखील आणि फलंदाजांनी देखील चांगलं कार्य केलंय. ओ क्या बात आहे.
कमालीचा स्ट्रोक, देखना स्ट्रोक, घुटना टेक और सिक्सर देख, सीमा रेषा पार, मैक्सिमम स्ट्रोक, बिग हिट षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर बैठक शॉट पाहायला मिळाला. षटकार आला. शुभमने देखील चांगली फटकेबाजी केली. एकंदरीत प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. 2 षटकार 1 चौकार शुभमच्या बॅटमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौदा चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. ओ बाशी नरेश होती. यष्टी रक्षकाने इथे मात्र झेल सोडला. कॅच सोडले की मॅच सोडले हे पाहणं देखील गरजेचं असेल, कारण की शुभम सध्याच्या घडीला इनफॉर्म बल्लेबाज आहे. चांगली फलंदाजी करते ना, त्याचा झेल इथे मात्र थोडासा मागणा ठरू शकेल, यात मात्र शंका नाहीये. अनेकदा ज्या वेळेस एखाद्या चांगल्या खेळाडूचा झेल ड्रॉप होतो त्याने इतिहास रचला. नक्कीच मागे जाऊन पाहिला तर आपण नक्कीच अनेक क्रिकेटच्या स्पर्धामध्ये मॅचमध्ये हा इतिहास रचला गेला, परंतु पाहावं लागेल शुभम काय करतोय. हो इथे मात्र बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं आणि एकच धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. अंतिम चेंडूवरती 1 धाव घेतली आणि स्वतःवरती स्ट्राईक ठेवली जाते. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असेल. 12.50च्या सरासरीनं येथून मात्र धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. यस डीजे फार महत्वाचा असेल. इथून जर 10 ते 12 धावा आल्या तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल निंबवली संघाने. इथून मात्र 6 ते 7 धावा जर खर्च केल्या तर नक्कीच अंतिम षटकामध्ये जास्तीच्या धावा नक्कीच जोडाव्या लागतील, यात मात्र शंका नाहीये. त्या अनुषंगाने हा टर्निंग षटक असेल. कुठल्या संघाच्या दिशेने हा सामना झुकेल या षटकावरती अवलंबून असेल. आणि आता मात्र विश्वास दर्शवला जाते गोलंदाज गणेश वरती. विश्वासाला 7 धरून मधाच्या आतमध्ये आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आणि शुभमने देखील स्वतःवरती विश्वास दाखवलाय. शेवटच्या अंतिम चेंडूवरती 1 धाव घेतली. सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायच्या आयुष्यात जर तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती विश्वास, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तसंच कार्य आता मात्र शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कॅच देखील ड्रॉप झाली होती आणि इथे मात्र नक्कीच मॅच कुठल्या दिशेने जाईल हे पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला वडूनवगर, दुसऱ्या बाजूला निंबवली. गोलंदाज तयार. 12-25ची आवश्यकता. हो फटका लाजवाब क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव इथे मात्र मिळेल, कारण की क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं एकंदरीत अशा या मॅच मध्ये. ज्या दिशेने गोलंदाजी होते त्या दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आता मात्र 24 धावांची आवश्यकता. एका धावेसाठी या ठिकाणी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा लावावी लागते दोन्ही संघांना. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये उज्ज्वलने पुनश्च 11 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र 12.50च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. हो क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देखील दिला, परंतु हा सन्मान नव्हे तर स्ट्राईक रोटेट केले शुभमला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की शुभमच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार 1 चौकार आला आणि त्याच्या जोरावरती आता मात्र नक्कीच आशा जरूर असेल. अगदी आशेनं पाहिलं जाते शुभमकडे.
गोलंदाजी देखील तितकीच चांगल्या दर्जाची पाहायला मिळतोय. 10 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओ फटका लाजवाब लॉफ्ट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक होते, बनून राहतील दर्शक. चेंडू फॉरर होते, सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. षटकारानं धावसंख्या धावफलकवाटी 42 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 17 धाबींची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 17 धाबींची आवश्यकता. या षटकारानं पुन्हा एकदा मार्च मध्ये कमबॅक केला निंबवली बी या संघानं. चांगली फटकेबाजी शुभमच्या माध्यमातून. ही विकेट्स फार महत्वाची आहे आई देवी वडूनवगर या संघासाठी. हो फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, त्यांच्या आव्हाक्याच्या दूर जरूर होते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहिलं तर प्रशांत होते. जीवाच्या अखांतने या ठिकाणी मात्र चेंडूला गॅदर केलं. काही वेळासाठी असं वाटलं होतं की चौकार येईल परंतु अगदी बॉडीला स्ट्रेच केलं आणि हा चेंडू अडवला. आता मात्र नक्कीच 8 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता. हे 2 चेंडू निर्णायक आहे अजूनही गणेशच्या स्पेल मधील. चांगली गोलंदाजी राहिल्या. यंगस्टर गोलंदाज कामगिरी दमदार राहिल्या. समोराचं बॅटर विघ्नेश. हो क्या बात आहे. गतीनं बीट केलं. बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं आणि इथे मात्र हा चेंडू येतो डॉट. 8 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. 7 चेंडू आणि 16 धावींची आता मात्र आवश्यकता असेल कारण की हा चेंडू डॉट आला. हा अंतिम चेंडू निर्णायक आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचला. गोलंदाज तयार ऑन द मार्क गणेश. हो पुणेशा लेन खेचली. शॉर्ट लेन चेंडू हाताळला आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 16 धावींची आवश्यकता. 6-16चं समीकरण मधाच्या आतमध्ये. एका बाजूने आपल्या संघाशी धुरा सांभाळल्या. सामना जिवंत ठेवला आणि अंतिम षटकामध्ये करणला आपण पाहणार आहोत. करण वरती विश्वास दाखवला गेला. विश्वासाला सार्थ धरून गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. सुरुवातीचे 2 चेंडू हे महत्वाचे आहेत. जर मोठा फटका आला तर सामना जिंकेल निंबोली संघ. जर डॉट चेंडू आहे तर वडूनवगर संघ या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल मात्र शंका नाहीये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. दडपण असेल फलंदाजांवरती, दडपण असेल गोलंदाजावरती आणि अक्षरशः दडपण असेल क्षेत्ररक्षकांवरती देखील कारण की इथे एखादी चूक एखादा झेल महागात ठरू शकेल यात मात्र शंका नाहीये. 6-16चं समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाज गणेशने 9 धावा खर्च केल्या. एक षटकार जरूर आला होता तरी सुद्धा चांगली गोलंदाजी केल्या. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आई देवी वडूनवगर त्यांच्या अगेन्स्ट आई वज्रेश्वरी लिंबवली समोर फलंदाज शुभम आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज करण सज्ज असेल. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा.
6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाबींची आवश्यकता. प्रेक्षकांचा पैसा वसूल मायशा. निंबवली संघाचे पाठीराखी देखील आनंदित आहेत. एका बाजूने वडूनवगर संघाचे पाठीराखी देखील अक्षरशः हा सामना एन्जॉय करतात. 6 चेंडू 16 धाबींची आवश्यकता. ओ फटका फसला. उंची जास्त लांबी गाठेल का? आणि इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. षटकार येईल याच्यात मात्र शंका नाहीये. आमचे विशाल पाटील देखील सज्ज आहेत. चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि सातत्याने विश्लेषण करू शकतो विशाल की या शॉर्टलाईन चेंडू हाताळले तर नक्कीच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं अनेकदा बॅटर मोठे फटके खेळत असतात. अनुषंगाने लेंथ कमी खेळावी लागेल, खिसावी लागेल, इकॉनॉमिकल स्पेल हातावं लागेल. जिंकण्यासाठी 5 चेंडू 10 धाबींची आवश्यकता. हो फुलटा चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फेकी देखील चांगली आहे. आणि आता मात्र जमेची बाजू म्हटली तर नॉन स्ट्राईक एंडला शुभम आला. आणि आता मात्र जास्तीत जास्त विघ्नेशला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं. आणि ही रणनीती आखली गेल्या वडूनवगर या संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे. षटकार आला आणि षटकारानं या ठिकाणी मात्र पुणेच्या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं होतं. परंतु जशी स्ट्राईक फलंदाज विघ्नेशच्या दिशेने गेली तसा मात्र टाळ्यांचा कडकडाट देखील झाला. परंतु कौतुक करावं लागेल शुभमचं देखील, ज्या पद्धतीने त्याने फटकेबाजी केल्या. जीवनदान मिळालं होतं, संधी मिळाली होती, संधीचं सोनं देखील त्याने केलं. 4 चेंडूने जिंकण्यासाठी आता मात्र 9 धाबींची आवश्यकता. 4-9चं समीकरण आहे. एकेका धाबेसाठी या ठिकाणी मात्र प्रयत्न करावा लागेल. हो सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एकच धाव घेतले गेल्या. कौतुक करावं लागेल विघ्नेशचं देखील, कारण की त्याला देखील ठाऊक आहे एका बाजूला शुभम आहे आणि शुभमला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाबींची आवश्यकता. अत्यंत सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्णायक आहे. स्ट्राईक असेल शुभमकडे. एका बाजूला आई देवी वडूनवगर, दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी निंबवली. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाबींची आवश्यकता. फुलटा चेंडू आणि इथे मात्र फुलटा चेंडूला फेकून दिलाय डीप पॉइंटच्या दिशेनं. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. रिव्ह्यू देखील घेतला गेला. बेस्ट ऑफ बाईट साठी या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतला जायला आणि तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण लगेचच या. हा महत्वपूर्ण निर्णय असेल दोन्ही संघांसाठी. बीमर साठी या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतला गेला. चौकार तर आलाय परंतु अजूनही जिंकण्यासाठी 4 धावा बनवायच्या. पाहावं लागेल, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेक केलं गेलं आमच्या
अंपायरचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की या अत्यंत महत्वाच्या आता मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. चांगला खेळ शुभमने एक तर्फी हा सामना नक्कीच या ठिकाणी मात्र करतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. हो, इथे मात्र हा चेंडू दडपणाखाली पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच झालाय, कारण की विचार केला तर 16 धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडूवरती षटकार, तदनंतर मात्र डबल सिंगल आल्या 2 वेळेस आणि चौथ्या चेंडूवरती चौकार आला. फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती चौकार आला आणि आता मात्र 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हो, फुलटॉस चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने येतात. डाऊन दी बॉल. हो, क्या बात आहे, कमाली सर्जन. आणि इथे मात्र सामन्यावरती पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आई देवी वडूनवगर संघ. फलंदाज शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. जर सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार डायलॉग झाला पाहिजे. क्या बात आहे, एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. स्वतः आयोजक संघ स्वर्गीय प्रशांत दादा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. एक चेंडू 4 धावा. गोलंदाज करण पुणेशा सज्ज आणि नवीन बॅटरमध्ये आतमध्ये रोहन. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. हो, इथे मात्र फटका तर फसला, परंतु क्षेत्ररक्षक बॅकअपला आहेत आणि क्या बात आहे, या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं आई देवी वडूनवगर या संघानं. वडूनवगर संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केल्याबद्दल निंबवली संघाचं देखील कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट, ज्याने तब्बल 3 विकेट्स घेतले, 2 स्पेल हाताळले, उज्ज्वल ठरला या मॅचचा हिरो. कमालीचं प्रदर्शन राहिलं. हार्ड लक निंबवली संघ. चांगला खेळ आपण देखील प्रस्थापित केला. कल्पेशजी चौगुले, मंथनजी पाटील आणि पंकजजी चौगुले या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून हे आपण गिफ्ट हॅम्पर देऊयात. मावदमाशी आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला पुरस्कृत केले स्वर्गीय गोपीनाथ सांगू काबूकर यांच्या स्मरणार्थ उमेशजी गोपीनाथ काबूकर यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर मावदमाशचं गिफ्ट हॅम्पर कल्पेशजी चौगुले आणि लवेशजी काबूकर यांच्या माध्यमातून आम्हाला लाभला. आणि त्याचबरोबर आकर्षक कॅप देखील जे आम्हाला लवेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. तर तिन्ही पारितोषिक आपण देऊयात. उज्ज्वलला ह्याच्याने कमालीची गोलंदाजी केल्या.
प्रतीक पाटील टेंबिवलीचे टार्झन ऑफ टेंबिवली आमचे अत्यंत जवळचे मित्र. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. ही आकर्षक माशी आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबरीनं गिफ्ट हॅम्पर आणि आकर्षक कॅप देऊन सन्मानित केले जात आहे उज्ज्वलला देखील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गिफ्ट हॅम्पर देखील ते देखील द्यायचं. आणि उज्ज्वल आपल्याकडे वेळ आहे, आपण थोडीशी वार्तालाप करूयात. आणि ही डेडिकेट केले प्रशांत पाटीलला, कारण की त्याने चांगली क्षेत्ररक्षण केलं. प्रशांतला डेडिकेट केलं जाईल. ही मॅच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उज्ज्वल आपल्याकडे वेळ आहे, आपण थोडीशी वार्तालाप करूयात. विचार केला तर अंतिम मुवमेंटला सामना पोहोचला होता. 6 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता होती आणि अंतिम चेंडूवरती 1 चेंडू 4ची आवश्यकता होती. मनामध्ये काय होतं आणि नक्कीच काय अपेक्षित होतं खेळाडूंकडून? 1 बॉल 4ला कॉन्फिडन्स होता की आमचा बॉलर नाही देणार. विचार केला तर नक्कीच टीम मीटिंग देखील झाली होती. टीम मीटिंग मध्ये नक्कीच काय निर्णय आला होता, काय सूचना आल्या होत्या? वाईटची पट्टी पकडून बॉल टाक फक्त बस. क्या बात आहे. सामना जिंकला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुढील मॅच देखील सुरू होईल. आणि पुढील मॅच जशी सुरू होईल या ऐकूयात पुन्हा एकदा विशालजी पाटील यांचा एक सुमधुर आवाज. प्रतीक पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आयोजकांची सूचना येते. चला ऑफिशियल अंपायर्स आपण देखील ग्राउंड मध्ये आता जायचं आहे. सामन्याला आपण सुरुवात इथे करूया.